खरी ट्रिक इथेच आहे. फास्ट करावं लागतं बरं का. हाय फ्रेंड्स, वेलकम टू मैत्री मोमेंट्स टेल्स. माझा हा पहिला व्हिडिओ आहे. मग सुरुवात बाप्पाच्या लाडक्या उकडीच्या मोदकापासून करूया. सर्वात आधी एक नारळ खवणून घेतला. एक मीडियम साईज नारळामध्ये साधारण 11 मोदक होतात. त्यानंतर हा सारणाला गूळ घेतला. गूळ चिरून घ्यायचा आहे. त्यासाठी मी हा गूळ मायक्रोवेव्हमध्ये साधारण 1 मिनिट ठेवणार आहे. त्याने गूळ मऊ होतो आणि चिरायला सोपा जातो. सारणासाठी आपल्याला 1 चमचा भाजलेली खसखस, 1 बाउल खोबरे आणि अर्धा बाउल गूळ लागणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात सुका मेवा पण घालू शकता. कढईमध्ये सर्वात आधी चिरलेला गूळ पातळ करून घ्यायचा आहे. गूळ पातळ झाला की त्यात खोबरं घालायचं. गूळ खोबरं एकत्र झालं की त्यात खसखस घालून मिक्स करायचं. नंतर त्यात पाव चमचा वेलची पूड घालून छान मिक्स करून हलवायचं. सारणातलं पाणी थोडं कमी झालं की गॅस बंद करायचा, म्हणजे सारण मऊ राहतं. ज्यांचं सारण पुढे जातं, घट्ट होतं, त्यांच्यासाठी हा सोपा उपाय आहे. उकड करण्यासाठी सर्वात आधी 1 बाउल तांदूळ पिठासाठी अर्धा बाउल पाणी आणि अर्धा बाउल दूध घ्यायचं आहे. हे दूध पाणीचं मिश्रण कढईत घालून छान त्याला उकळी येईपर्यंत थांबायचं. उकळी आली की त्यात चवीपुरतं मीठ आणि 1 बाउल तांदूळ पीठ घालायचं. पिठी पटकन मिक्स करून घ्यायची आहे. हे मिश्रण झाकून ठेवायचं. हे काम जरा फास्ट करावं लागतं बरं का, कारण ही सुरुवातीची वाफ महत्त्वाची आहे. आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा. खरी ट्रिक इथेच आहे. बरोबर 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं. जास्त वेळ झाकून ठेवलं की त्याला पाणी सुटतं. पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला एका परातीत सगळी उकड काढून घ्यायची आहे. ही उकड खूप गरम असते, त्यासाठी मी हा स्मॅशर वापरणार आहे. हे काम पण आपल्याला फास्ट करायचं आहे, कारण जितकं गरम असताना तुम्ही पीठ मळाल तेवढे जास्त तुमचे मोदक मऊ लुसलुशीत होतील. मोदकाला चिरा पडणार नाही. आता थोडं गार झाल्यामुळे तूप लावून हातानेच मी पीठ मळणार आहे. मला एकाच हाताने पीठ मळायची सवय आहे, पण मी हा असा व्हिडिओ पहिल्यांदाच करते. त्या प्रेशरमध्ये दोन्ही हाताला तूप लावले, म्हणून मी आता दोन्ही हाताने पीठ मळते आहे. आजूबाजूला जे लागलंय ते पण असं छान खरवडून घ्यायचं. माझी आजी म्हणायची, कणिक भिजवलेली परात नवीन धुवूनच घेतली आहे अशी दिसली पाहिजे, म्हणजे ती बाई निगुतीने संसार करू शकते. मी हे सगळं पीठ असं छान मळलं आहे. आता तुम्ही हा पिठाचा गोळा छान झाकून ठेवू शकता आणि तुमच्या वेळेप्रमाणे मोदक करू शकता. मला नैवेद्याचा दुसरा पदार्थ करायचा होता, म्हणून मी हा गोळा झाकून ठेवून दिला होता. मोदक करण्यासाठी तुम्ही हाताने पण मोदक करू शकता किंवा असं लाटून पण करू शकता. मला लाटूनच सोपे पडतात. छान पातळ होतं. पारी करायला पण सोपे जाते. असे जेवढे जमतील तसे छान पारी करायची. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. त्यात सारण भरायचं आणि हळूहळू एका डिरेक्शनमध्ये वळवायचं. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सर्व पारी एकत्र करून एका डिरेक्शनला फिरवून मोदक हळूहळू तयार करायचं आहे. असा आपला हा छान मोदक तयार झाला आहे. किती गोड दिसतोय ना. आणि इथे हा बघा माझा मुलगा माझ्या मदतीला लगेच धावून आला. आता हा माझी मदत कमी आणि काम वाढवतोय. असो, हे पण एक आठवण असते. अशीच मुलं शिकतात, हो ना. 11 मोदक तयार आहेत. मोदकांसोबत एक करंजी पण करावी असे म्हणतात. गौरीसाठी शास्त्र आहे. या सर्वांना मी आता केशर लावून 10 ते 15 मिनिट वाफवायला ठेवणार आहे. वाफाळलेले उकडीचे मोदक तयार आहेत. काय सुंदर दिसतायत बघा. बाप्पाचे लाडके उकडीचे मोदक तयार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.